यानंतर बातमी बीड मधली आहे. ग्रामीण भागातलं शिक्षणाचं भीषण वास्तव अनेकदा समोर आलंय. शाळांची दुरवस्था, शिक्षक नसतात, शाळेत जायला रस्ता नसतो, एक ना अनेक समस्या तिथल्या विद्यार्थ्यांच्या पाचवीला पुजलेल्या असतात. बीड मधून तसाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. 10वीच्या परीक्षेसाठी चक्क मंडप उभारण्यात आलाय. बघूया. रणरणत्या उन्हात 10वीच्या विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा. बीड मध्ये मंडपात लिहिला परीक्षेचा पहिला पेपर. बोर्डाच्या नियोजन शून्य कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका. मंडळी, हा मंडप पहा. लग्नासाठी किंवा कुठल्याशा कार्यक्रमासाठी उभारलेला हा मंडप असावा असा विचार केला असेल तर थांबा. हे आहे बीड मधलं कुर्ला इथलं 10वीचं परीक्षा केंद्र. आधीच 10वीची परीक्षा म्हटली की विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांनाही घाम फुटतो. पण हे परीक्षा केंद्रावर जेव्हा विद्यार्थी पालक पोहोचले तेव्हा त्यांच्या पोटातच गोळा आला. 2 सत्रात परीक्षा होत आहेत. त्यामुळं रणरणत्या उन्हात या परीक्षा केंद्रावर या विद्यार्थ्यांना 10वीचे पेपर लिहावे लागले. मोकळ्या वातावरणात पेपर लिहिताना मजा आली अशी प्रतिक्रिया काही विद्यार्थ्यांनी दिली. मात्र 12 नंतर सूर्य तळपू लागल्यावर त्यांची दैना उडाली. काहीच अडचण आली नाही, कारण वरती खूप सुविधा होत्या आणि गरमी तर जाणवलीच नाही, कारण इकडून सर्वांकडून हवा वगैरे येत होती, त्याच्यामुळे काही अडचण आली नाही. काहीच वाटलं नाही. खूप छान वाटलं मंडपात बसून पेपर द्यायला. एक वेगळा अनुभव आला. मंडपात काय सुविधा असतील? मंडपात काय सुविधा असतील म्हणजे ऊन नाही लागणं हे मेन. हवा येत होती हे पण छान होतं. डबल बेंच होत्या बसायसाठी. काहीच असं सगळं चांगलं होतं. काहीच असं वाईट नव्हतं. त्रास कशाचा जाणवला नाही? त्रास कशाचाच जाणवला नाही. आता ही वेळ त्या शाळेवर का आली हा प्रश्न पडतोच. तर विद्यार्थी संख्या वाढल्यानं हा मंडप उभारावा लागला असं उत्तर दिलं गेलं. जर पुरेशी जागा नव्हती मग दुसऱ्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांची सोय का केली नाही असेही प्रश्न विचारले जात आहेत. त्यावर शाळेत एकाच बाकावर 3 विद्यार्थी बसवण्यापेक्षा झाडं असणाऱ्या भागात मंडप उभारायला हवा होता असं पालकांचं म्हणणं होतं. एका बाकड्यावर 3-3, 4-4 विद्यार्थी बसणं म्हणजे हे विद्यार्थ्यांसाठी चांगलं नाही आणि कॉपी होण्याची दाट शक्यता असते. त्याच्यामुळे हा ग्रामस्थ आणि पालकाच्या वतीने आम्ही सरांना विनंती केलेली आहे आणि त्याच्यामुळे कुठलाही प्रकारे आम्ही असं म्हणत नाहीत की आम्ही कायदा हातात घेतोय. जागेची थोडी कमतरता असल्यामुळे विद्यार्थ्यांची वाढ झाल्यामुळं मंडप लावण्यात आलेला होता. आता उद्याचा जो पेपर आहे त्या पेपरला आपण जिल्हा परिषदेची शाळा आहे कुर्ल्याची, त्या ठिकाणी वरच्या विद्यार्थ्यांची सोय केलेली आहे. आता पहिला पेपर मंडपात लिहिलाय. किमान दुसऱ्या पेपरसाठी तरी वर्गखोल्यांची व्यवस्था बोर्ड व्यवस्थापन करेल अशी अपेक्षा आहे. खुल्या मैदानात घातलेल्या मंडपात पेपर लिहिल्यानं विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल या निमित्तानं विचारला जातोय. शिक्षण विभागाला जाग येईल का या विद्यार्थ्याला दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पेपरला कुठंतरी हे पेपर जर बघितलं तर कुठेतरी दुसरी आसन व्यवस्था करतील का हाच खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. मात्र आज झालेली विद्यार्थ्यांची हेळसांड याला जबाबदार कोण असा मोठा प्रश्न या ठिकाणी केलेला आहे. एकीकडे जर बघितलं गेलं तर अपुरी क्षमता असताना देखील आसन क्षमता अपुरी असताना देखील या केंद्राला नेमकं परवानगी कोणी दिली हाही आता संतप्त जो सवाल आहे तो पुढे येताना पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन ज्ञानेश्वर वायबशीसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, झी 24 तास, बीड.